Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशन द्वारा आयोजित एमपीएससी यूट्यूब व्हिडिओ ऑनलाईन लेक्चरला आपलं सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशन द्वारा आयोजित आपण जे यूट्यूब लेक्चर जे आयोजित करीत आहे त्यामध्ये एमपीएससी इंग्रजी या भागाची आपण इथे तयारी करीत आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सूचना देऊ इच्छितो. आकार फाउंडेशनचं जे यूट्यूबचं चॅनल आहे त्या यूट्यूबच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढल्या लेक्चरमध्ये तुम्हाला अपेक्षित असणारे जे कॉन्सेप्ट असतील किंवा जी लेवल असेल ती त्या लेवलची प्रश्न आम्ही पुढल्या लेक्चरमध्ये इन्क्लूड करू शकू. त्या कारणाने तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आपला जे काही क्युरी असेल, जो काही तुमचा प्रश्न असेल तो प्रश्न तुम्ही त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये लिहू शकताय, जेणेकरून आम्ही पुढील लेक्चरमध्ये त्याला आम्ही इन्क्लूड करू. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया. मागील पहिल्या पार्ट नंबर 1 या लेक्चरमध्ये आपण अगदी थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन पार्ट होता येतो आणि त्यामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचचे जे काहीच आहे आपण जवळपास मी आठवण करून देतो तुम्हाला की आपण पार्ट्स ऑफ स्पीचचे जवळपास 8 प्रकार आपण मागील लेक्चरमध्ये आपण डिस्कशन केलेला आहे. आणि त्यावेळेला सुद्धा मी तुम्हाला म्हटलंय की जे आपल्याला इंग्रजी ग्रामर जे एमपीएससी परीक्षेकरिता तुम्हाला मुख्य परीक्षेकरिता अतिशय महत्वाचं जो पार्ट आहे आणि त्या पार्टची सुरुवात जी आहे ती आपण पुढील लेक्चर पासून आपण सुरुवात करूया असं मी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सुद्धा प्रॉमिस केलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा जो काहीच जे आहे त्यापैकी आज आपण या ठिकाणी पहिला जो टाइप आहे, वी आर गोइंग टू डिस्कस द फर्स्ट काइंड ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच अँड दॅट इज अ नाउन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दाच्या जातीपैकी पार्ट्स ऑफ स्पीचचा पहिला प्रकार आपण इथे डिस्कशन करीत आहोत अँड दॅट इज द नाउन. ओके, आणि बिलकुल केअरफुली ऐकून घ्यायचं. Now, you know that there are 5 kinds of noun. आता मराठीमध्ये तुम्हाला माहित असेल नाम. वास्तविक पाहता नाउन हा शब्द एका लॅटिन शब्दामधून आलेला आहे. लॅटिनमध्ये नाउनला नेम म्हणतात आणि त्यापासूनच आपण व्याकरणामध्ये आपण नाउन हा शब्द परिचित झालेला आहे. तर याकरिता आपण नाउनचे जी काहीच आहे जे काहीच माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. अँड फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी व्हॉट्स मीन बाय नाउन. आपण नाउन काय असतंय ते बघूया. यू नो व्हेरी वेल दॅट आपल्याला सर्वांना माहित आहे नाउन इज अ वर्ड विच इज यूज टू डिनोट ए नेम ऑफ ए प्लेस, थिंग्स, ॲनिमल्स ऑर प्लेसेस. आपण थोडक्यामध्ये मागील लेक्चरमध्ये सुद्धा याबद्दल डिस्कशन केलेली आहे. आणि त्या नाउनचे काइंड्स जर बघायचं असेल तर देअर आर 5 काइंड्स ऑफ नाउन. आणि आपण अगदी डिटेलमध्ये विस्तारितपणे आपण एका पॉइंटला इथे क्लिअर करणार आहोत, कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. तर लेट्स सी द व्हेरी फर्स्ट काइंड ऑफ नाउन अँड दॅट इज प्रॉपर नाउन. नोट करून घ्यायचे. फर्स्ट काइंड ऑफ नाउन दॅट इज अ प्रॉपर नाउन. व्हॉट्स मीन बाय प्रॉपर नाउन? Proper noun is that. Proper noun ते असतंय which name is given to a particular, which name is given to a particular person, to a particular place or to a particular thing. जे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला दिलेलं नाव, एखाद्या विशिष्ट स्थळाला दिलेलं नाव, एखाद्या विशिष्ट वस्तूला दिलेलं नाव, that is proper noun. अगेन माय क्वेश्चन इज दॅट बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉपर नाउन बद्दल चटकन डोक्यामध्ये येतंय की प्रॉपर नाउन म्हणजे काय, कारण मराठी व्याकरणामध्ये आपण नेहमी शिकतच असतो. बट माय क्वेश्चन इज दॅट व्हॉट टू स्टडी फॉर युअर कॉम्पिटेटिव्ह लेवल. माझा नेहमी क्लासमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना माझा हा प्रश्न राहतोय की बाबा रे, आपण त्याचे काहीच तर बघतोय आणि पुस्तकामध्ये मार्केटमध्ये अनेक पुस्तकं, त्या पुस्तकामध्ये भरपूर माहिती वाचायला मिळतच,
परंतु मला असं वाटतंय की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण नेमकी काय शिकायला काय पाहिजे, कोणत्या गोष्टी नेमक्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे, दॅट इज अ समवॉट व्हेरी इम्पॉर्टंट. सो डिअर गाईज, महत्वाच्या तुम्हाला 2 महत्वाच्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहे प्रॉपर नाउन. कारण आयोगाने या अगोदर सुद्धा या बेसवरती प्रश्न विचारलेले आहेत. तर आयोगाद्वारे कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे. तर प्रॉपर नाउन बद्दल आपल्याला महत्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रॉपर नाउन, वी कॅन नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर एनी प्रॉपर नाउन. नो आर्टिकल, we cannot use any article before any proper noun. ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. परंतु लगेच मी इथे परंतु असं होऊ शकतंय. आणि आयोगामध्ये नेहमी जे सरळ प्रश्न असतात ना, त्या सरळ प्रश्नाला कधीच विचारला जात नाही. नेहमी बघा ना तुम्ही, जे विद्यार्थ्याला गोष्टी जनरल ऍव्हरेज विद्यार्थ्याला ज्या गोष्टी माहित असतात त्यापैकी कधीच आयोग प्रश्न विचारणार नाही. ज्या गोष्टी विपरीत, जे एक अपवादात्मक ज्या गोष्टी आहेत त्यावरती प्रश्न विचारला जात आहे. तर आपल्याला दोन्हीही बाजूनं इथे अभ्यास करायचा आहे. पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला, वी कॅन नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन अगोदर कधीही कुठलंही आर्टिकल वापरू नये, पहिला. परंतु लगेच काय झालं, परंतु असं होतंय. दॅट मीन्स वी कॅन यूज आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन अगोदर आपण आर्टिकलचा सुद्धा वापर करू शकतो. त्याकरिता आपण एक उदाहरण घेऊन आपण ही कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर एक्झाम्पल बघा, जनरली परीक्षेमध्ये सुद्धा असल्या प्रकारचे स्पॉटिंग एरर डिटेक्शनचे जे प्रश्न येतात, किंवा कुठला पार्ट जो आहे तो इनकरेक्ट आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही प्रिव्हियस इयरच्या प्रश्नपत्रिका जर तयारी करीत असाल तर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न दिसून येतात. तर आपण एका प्रश्नाच्या स्वरूपाने या पॉइंटला आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. तर प्रश्न काय म्हणतो, दी कालिदास इज ए ग्रेट पोएट. दी कालिदास इज ए ग्रेट पोएट. आणि आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळेल, which part is incorrect in the given sentence. या दिलेल्या वाक्यातील कोणता पाठ हा ग्रामेटिकली इनकरेक्ट आहे ते ओळखायचं आपल्याला. तर विद्यार्थ्यांनो, आपण 2 कॉन्सेप्ट क्लिअर करायचे. मी काय म्हटलंय, वी कॅन नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन. ऑब्विसली जर का हा मुद्दा तुमच्या लक्षात जर राहिला तर मला असं वाटतं की तुम्ही सहजपणे एखादा पार्ट इनकरेक्ट, ग्रामेटिकली इनकरेक्ट जो पार्ट राहतोय तो तुम्ही शोधू शकता. आता बघा इथे काय लिहिलं, दी कालिदास. आणि यू नो व्हेरी वेल दॅट, आणि तुम्हाला माहित आहे कालिदास इज ए प्रॉपर नाउन. आणि आपण काय बघितलंय, बिफोर एनी प्रॉपर नाउन वी कॅन नॉट यूज एनी आर्टिकल. ऑब्वियसली फर्स्ट पार्ट इज ग्रामेटिकली इनकरेक्ट. तुमची कॉन्सेप्ट क्लिअर झाली. कालिदास हे प्रॉपर नाउन असल्या कारणाने आणि प्रॉपर नाउन अगोदर इथे जो आर्टिकल द जो वापरलेला आहे तो नको हवे. वी कॅन नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन. परंतु लगेच मी काय म्हटलंय, पण असं होऊ शकतंय. आणि आयोगाने या प्रकारचेच प्रश्न विचारलेले आहे बघा. परंतु असं होऊ शकतंय म्हणजे प्रॉपर नाउन अगोदर आर्टिकलचा वापर केला जाऊ शकतोय, परंतु ती कंडिशन सुद्धा माहित असणं फार गरजेचं आहे. तर आपण दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न बघा काय म्हणतोय, शेक्सपियर इज कॉल्ड द कालिदास ऑफ इंडिया. अगोदरच्या वाक्यामध्ये सेंटेन्स मध्ये आपण कालिदास अगोदर आर्टिकल चा वापर केलाय, तर म्हटलंय हा रॉंग पार्ट आहे, कारण कालिदास अगोदर आर्टिकलचा वापर केला जातो. परंतु लगेच या क्वेश्चन नंबर 2 मध्ये जर बघा तर शेक्सपियर इज कॉल्ड दी कालिदास ऑफ इंडिया, आणि इथे मात्र कालिदास सुद्धा प्रॉपर नाउन आहे, परंतु त्या अगोदर बघा काय वापरला आर्टिकल. तुम्ही म्हणाल की सर ते कसं होत आहे की जेव्हा when two proper nouns are compared to each other
जेव्हा दोन प्रॉपर नाउनची तुलना केली जाते, एका प्रॉपर नाउनची दुसऱ्या प्रॉपर नाउनची तुलना केली जाते, किंवा एखाद्या कुठल्याही घटकाची प्रॉपर नाउनशी जेव्हा तुलना केली जाते ते सर्टेन बनतंय. आणि म्हणूनच त्या अगोदर इथे आर्टिकल जो वापरलाय अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच आपण या सेंटेन्स मध्ये जे ऑप्शन निवडायचे जे आहे ते ऑप्शन निवडूया आपण फोर्थ पार्ट मध्ये येतोय एक तर ऑल आर करेक्ट किंवा नो एरर. सांगायचं म्हणजे नो एरर म्हणजे या दिलेल्या सेंटेन्स मध्ये कसल्याही प्रकारची ग्रामॅटिकली मिस्टेक नाही. म्हणून आपण फोर्थ नंबरचा पार्ट निवडला. मी अपेक्षा करतोय की तुमचा हा पॉइंट सुद्धा क्लिअर झाला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो आणखी आपण एक्झाम्पल नंबर 3 कडे जाऊया. लेट्स स्टडी एक्झाम्पल नंबर 3. बघा, रीड करा. दी इंडिया इज प्लेइंग द मॅच. आता तुम्ही म्हणाल सर इंडिया, यस इंडिया दॅट इज द प्रॉपर नाउन. इंडिया इज प्रॉपर नाउन. आता इथे द इंडिया आणि प्रॉपर नाउन पुढे वी हॅव टू यूज सिंग्युलर. इट टेक्स सिंग्युलर वर्ड. प्रॉपर नाउन नेहमी काय घेतोय? सिंग्युलर क्रियापद, एकवचनी क्रियापद वापरल्या जातात. जसं आपण कालिदास पुढे इज वापरलंय. तुम्ही म्हणाल इथे मात्र दी इंडिया करेक्ट आहे. मी वळतो या पॉइंटकडे. तुम्ही म्हणाल सर इथे इज, परंतु मी म्हणेन एरर गोज टू पार्ट नंबर 2. जर केवळ इंडिया जर म्हटलं असतंय इंडिया इज प्लेइंग द मॅच दॅट इज करेक्ट. परंतु द इंडिया जर म्हटलंय याचा अर्थ होतं इंडियन प्लेयर्स. द इंडिया. म्हणून या कारणाने या पार्ट मध्ये द इंडिया इज प्लेइंग द मॅच इन दिस सेंटेन्स एरर गोज टू पार्ट नंबर 2 बिकॉज इन्स्टेड ऑफ इज singular verb, instead of singular verb we have to use are. प्लुरल क्रियापद वापरावे. कारण द इंडिया दॅट मीन्स द प्लेस ऑफ इंडिया हा अर्थ अभिप्रेत आहे. त्या कारणाने या ठिकाणी जो क्रियापद सुद्धा जो वापरावा तो सुद्धा नेहमी प्लुरल वापरावा. तर यामध्ये आपण 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, बिफोर एनी प्रॉपर नाउन वी कॅन नॉट यूज एन आर्टिकल. आर्टिकलचा वापर करू नये. उदाहरण नंबर 1 मध्ये बघितलंय आपण. परंतु लगेच आपण म्हटलंय असं होऊ शकतंय. तर कंडिशन काय? जेव्हा एखाद्या प्रॉपर नाउनशी तुलना केली जाते, संबोधल्या जाते एखाद्या प्रॉपर नाउन सारखं, तेव्हा मात्र प्रॉपर नाउन अगोदर आर्टिकल चा वापर केला जातो. पुन्हा एखाद्या कंट्री सोबत, कंट्रीचं जसं गेम स्पोर्ट्स त्याचा खेळताना दाखवायचं असेल, त्याचा स्पोर्ट दाखवायचा, बॅटल दाखवायची असेल, वार दाखवायचं असेल तर कंट्री अगोदर आर्टिकल द वापरला जातोय. आणि जेव्हा कंट्री ज्या नावा अगोदर आर्टिकल द वापरला जातोय इट ऑलवेज टेक्स प्लुरल वर्ड. नेहमी त्याकरिता क्रियापद सुद्धा कसा वापरावा? प्लुरल वापरावा. ओके, ही झाली प्रॉपर नाउनची कॉन्सेप्ट. मी अपेक्षा करतोय की तुमची कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. कदाचित जर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर मी म्हटलंय तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन आपली प्रतिक्रिया देऊ शकताय. म्हणजेच पुढील लेक्चर मध्ये आपण त्यावरती डिस्कशन करू. तर विद्यार्थी मित्रांनो, दिस विल वी स्टडी द फर्स्ट काइंड ऑफ नाउन अँड दॅट इज द प्रॉपर नाउन. आता आपण म्हणूया नाउनचा टाइप नंबर 2. मी तुम्हाला अगोदर सांगा आपल्याला डिटेल मध्ये सविस्तर जोपर्यंत याचा पोस्टमार्टम करू, जोपर्यंत आपण याला सविस्तरपणे आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपल्याला आयोगाद्वारे विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्या लेवलचे जे अपडेट प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा आपल्याला समजणार नाही. तर आपण आता बघूया नाउनचा पार्ट नंबर 2 दॅट इज अ कॉमन नाउन. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? सामान्य नाउन. व्हॉट्स मीन बाय सामान्य नाउन? व्हॉट्स मीन बाय कॉमन नाउन? Common noun is that which name is commonly given. Which name is commonly given to a class of people, things and places. Not animals. Not animals. पुन्हा रिपीट करतोय मी. Not animals. पुन्हा ऐकून घ्या.
Common noun is that which name is given to a group of, not a group, commonly given. Which name is commonly given to the same class of people, to the same class of things, and to the same class of places. That's called common noun. उदाहरण जर घ्यायचं असेल तर यामध्ये येतंय किंग झालंय, कॉमन नाउन आहे. कोणत्याही राजाला आपण राजाच म्हणतोय ना, किंग कॉमन नाउन आहे. गर्ल झालंय, बॉय, सिटी. तसंही आपण पुण्याला सिटीज म्हणतोय, मुंबईला सिटी म्हणतोय, नागपूरला सुद्धा सिटीज म्हणतोय, म्हणजे कॉमन नाउन आहे. कंट्री, जसं इंडियाला आपण कंट्रीज म्हणतोय, श्रीलंकेला सुद्धा कंट्रीज म्हणतोय, चायनाला सुद्धा आपण कंट्रीज म्हणतो, म्हणजे कंट्री एक कॉमन नाउन आहे. डॉग झालंय, कम्प्युटर झालंय, स्टुडंट झालंय, विलेज झालं. दीज आर कॉमन नाउन. अगेन माय क्वेश्चन इज दॅट ही सफिशियंट माहिती नाही. तुम्ही जर म्हणाल की आम्हाला कॉमन नाउन ओळखता येतंय, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला वन स्टेप पुढे चालावं लागेल. अगेन माय क्वेश्चन इज दॅट व्हॉट टू स्टडी फॉर युअर कॉम्पिटिटिव्ह लेवल. कॉम्पिटिटिव्ह लेवलचा अभ्यास कसा करावा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारले जाणारे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाचा अभ्यास कसा करावा, म्हणजे कोणत्या पॉइंटला एखाद्या घटकाला आपण किती डिटेलमध्ये शिकायचं हे सुद्धा माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांना यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कॉमन नाउन बद्दल. वेन टू कॉमन नाउन्स आर यूज्ड टुगेदर. जेव्हा दोन सामान्य नावाचा वापर एकत्रित केला जात आहे, नोट करून घ्या. वेन टू कॉमन नाउन्स यूज्ड टुगेदर, वेन टू कॉमन नाउन्स यूज्ड टुगेदर, तेव्हा महत्वाचा पॉइंट. उदाहरण, देअर आर 5 गर्ल स्टुडंट्स इन अवर क्लास. देअर आर 5 गर्ल स्टुडंट्स इन अवर क्लास. तर आपल्याला यापैकी इनकरेक्ट पार्ट शोधायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा पॉइंट इथे लक्षात आपल्याला हा ठेवायचा आहे, जेव्हा दोन कॉमन नाउनचा एकत्रित वापर केला जातोय आणि जेव्हा आपण त्याला प्लुरल वापरायचं असतंय, जसं की आता 5 म्हटलं तर आपल्याला प्लुरल कॉमन नाउन वापरणं गरजेचं आहे. परंतु प्रश्न हा आहे, जर एकटा गर्ल्स असला तर प्लुरल असतंय, किंवा स्टुडंट्स असतंय तर प्लुरल असतंय. परंतु या ठिकाणी दोन कॉमन नाउनचा वापर एकत्रित केलेला आहे. प्रश्न माझा हा आहे, महत्वाचा मुद्दा हा आहे की दोन कॉमन नाउनला एकत्रित वापर केल्यानंतर प्लुरल फॉर्म जर वापरायचा असेल तर कोणाचं वापरायचं, तर नेहमी प्लुरल फॉर्म हे 2 नंबरचं जे कॉमन नाउन असतंय त्या 2 नंबरचं कॉमन नाउन हे नेहमी प्लुरल वापरावं आणि अगोदरचं जे कॉमन नाउन राहतंय ते सिंग्युलर वापरावं. याचं कारण, याच्या मागचं कारण म्हणजे या ठिकाणी गर्ल जे आहे एक ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करीत आहे. बघा, आयोगाने अजूनपर्यंत असल्या प्रकारचा प्रश्न केलेला नाही. होऊ शकतंय आयोगाद्वारे अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतोय की या दिलेल्या सेंटेन्स मध्ये गर्ल हा कशाप्रमाणे कार्य करीत आहे. तर लक्षात ठेवायचं की या दिलेल्या सेंटेन्स मध्ये गर्ल जो आहे तो स्टुडंटची काही विशेष माहिती सांगत, म्हणजे एका ऍडजेक्टिव्ह प्रमाणे कार्य करीत आहे आणि म्हणूनच हा ऍडजेक्टिव्ह प्रमाणे कार्य करीत असताना या ठिकाणी प्लुरल जो फॉर्म वापरावा तो नेहमी सेकंड नंबरचा वापरावा. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे कॉमन नाउन. पहिल्यांदा अगोदर तर आपल्याला कॉमन नाउन ओळखता आला पाहिजे आणि त्याचबरोबर असल्या प्रकारचे जे प्रश्न आहे आयोगाद्वारे असल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याचे आता पुढे मात्र पॉसिबिलिटी अधिक आहे. त्यामुळे या दिलेल्या सेंटेन्स मध्ये इनकरेक्ट पार्ट जर शोधायचा झाला तर मी म्हणेन सेकंड पार्ट इज ग्रामॅटिकली इनकरेक्ट. तर करेक्ट सेंटेन्स कसं बनेल, देअर आर 5 गर्ल स्टुडंट्स इन अवर क्लास. दॅट्स करेक्ट सेंटेन्स. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण नाउनचा दुसरा पार्ट बघितला आहे कॉमन नाउन. अँड नाउ लेट्स स्टडी थर्ड टाइप ऑफ नाउन. सेकंड टाइप कॉमन नाउन, थर्ड टाइप that is the material noun. Do tell me what's mean by material noun. काय असतंय material noun? Material noun
द नेम विच इज गिवन टू ए सबस्टेन्स, त्यामध्ये पदार्थाला दिलेलं नाव पदार्थवाचक नाव असं म्हणतो त्याला. आणि पदार्थवाचक नामामध्ये जसं की उदाहरण जर घ्यायचं असेल तर यामध्ये पदार्थवाचक नामामध्ये येतंय मिल्क झालंय, राईस झालंय, पीनट, त्यानंतर रबर, प्लास्टिक, सिल्वर किंवा केमिकल, ऑक्सिजन वगैरे, वूड, सॅन्ड, आयरन, गोल्ड, ऑल दीज आर मटेरियल. तर आपल्याला चला आयवानी अगोदर प्रश्न विचारलेला दिलेल्या पर्यायापैकी मटेरियल नाउन कोणत्या ऑप्शनला मटेरियल नाउन हे वापरलेलं आहे ते शोधा. परंतु विद्यार्थ्यांना एक स्टेप आपल्याला पुढे जावं लागेल. पुन्हा माझा प्रश्न तोच आहे, व्हॉट टू स्टडी फॉर युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये विचारले जाणारे जे प्रश्न, त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आपण मटेरियल नाउनला किती डिटेलमध्ये शिकायचं आहे ते सुद्धा याची स्टडी करणे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनो मटेरियल नाउन बद्दल आपण दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथे सुद्धा वी कॅन नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर मटेरियल नाउन. पहिला नोट करून घ्यायचं, वी कॅन नॉट यूज नो आर्टिकल, वी कॅन नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर मटेरियल नाउन. ज्याप्रमाणे आपण प्रॉपर नाउन बद्दल बघितलंय की आपण प्रॉपर नाउन अगोदर कसल्याही प्रकारचा आर्टिकल वापरू शकत नाही, त्याचप्रमाणे वी कॅन नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर मटेरियल नाउन. परंतु असं होऊ शकतंय, कंडिशन मात्र महत्वाची आहे. दोन्ही बाजू आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि आयोगाला सरळ सुद्धा प्रश्न विचारला जात आहे आणि विपरीत सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मटेरियल नाउन अगोदर आर्टिकलचा वापर करू नये, परंतु मटेरियल नाउन अगोदर आर्टिकलचा वापर केला जाऊ शकतो. त्याची कंडिशन आपण बघूया. आता एक उदाहरण घेऊया आपण इथे. An iron is a precious. An iron is a heavy metal. An iron is a heavy metal. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या वाक्याला जर केअरफुली जर रीड जर केलंय तर इथे बघा पार्ट नंबर 1 मध्ये आयरन हे मटेरियल नाउन आहे. आणि आपण काय म्हटलंय की वी कॅन नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर मटेरियल नाउन. ऑब्विसली स्पष्टपणे पार्ट नंबर 1 जो आहे हा ग्रामेटिकली इनकरेक्ट आहे. कारण इथे आयरन अगोदर जो आर्टिकल अँड जो वापरला तो नको आहे. मग करेक्ट वाक्य कसं बनेल, केवळ आयरन इज ए हेवी मेटल. रेनाल्ड मार्टिनच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे एक्झाम्पल, आयरन इज ए हेवी मेटल. वी कॅन नॉट यूज आर्टिकल अँड बिफोर आयरन बिकॉज आयरन इज मटेरियल. ओके. परंतु लगेच मी म्हटलंय असं होऊ शकतं, मटेरियल नाउन अगोदर आर्टिकलचा वापर केला जाऊ शकतोय, परंतु त्याची कंडिशन काय बघा. उदाहरण एक्झाम्पल नंबर 2 बघा इथे. The iron of India is exported to other countries. The iron of India is exported to other countries. आता तुम्ही म्हणाल की सर या ठिकाणी सुद्धा आयरन ऑफ मटेरियल वापरलेला आहे आणि या अगोदर आर्टिकल द वापरलेला आहे. बिलकुल करेक्ट, अगदी बरोबर. का बरं, इथे आर्टिकलचा वापर केलेला नाही, इथं नको आहे आर्टिकल आणि त्या ठिकाणी आर्टिकल द असावा. का बरं, कारण जेव्हा एखाद्या मटेरियल नाउनला एखाद्या स्थळाशी जोडलं जातंय ते सर्टन बनतंय. जसं उदाहरणार्थ दी वॉटर ऑफ गंगा, दी वॉटर ऑफ गंगा म्हणजे गंगेचं पाणी. दी आयरन ऑफ इंडिया, इथे मात्र एका विशिष्ट स्थळाशी त्या मटेरियल नाउनला जोडलेला आहे. त्या कारणाने वी मस्ट यूज आर्टिकल द. तुम्ही म्हणाल सर इथे आर्टिकल हे वापरला जाऊ शकता का? नो. तुम्ही म्हणाल सर इथं आर्टिकल अँड वापरला जाऊ शकता का? नो. ओनली वी हॅव टू यूज आर्टिकल द इन दिस कंडिशन, इन दिस सिच्युएशन. ओके. आणि देअरफॉर या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये कसल्याही प्रकारची ग्रामेटिकली मिस्टेक नाही, त्यामुळे आपण म्हणणार ऑल पार्ट आर
ग्रामेटिकली करेक्ट. ओके विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण असेल, काही तुमचं डाऊट असेल तर निश्चितच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायची, जेणेकरून आपण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्यापर्यंत पोहोचून जाईल. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत नाउनचे 3 प्रकार बघितले. अँड नाउ लेट्स स्टडी द फोर्थ काइंड ऑफ नाउन अँड दॅट इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउनला थोडंसं एक्सपॅन्ड करून याची स्टडी करूया. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, what is abstract noun? Abstract noun is that to which we cannot touch. Abstract noun भाववाचक नाव, ज्या नावाला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याला फील केल्या जाऊ शकत, ज्याला टच करू शकत नाही, त्या असल्या प्रकारचे नाव म्हणजे abstract noun, भाववाचक नाव. यामध्ये आपण थोडं डिटेलमध्ये जर जाल तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची काइंड माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण होऊ शकतं आयोगाच्या द्वारे एखाद्या सेंटेन्समध्ये आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा काइंड सुद्धा विचारला जाऊ शकत आहे की ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा तो कोणता प्रकार आहे, क्वालिटी आहे, स्टेट आहे, ऍक्शन आहे. त्यामुळे आपण इथे बघूया ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे काइंड. देयर आर 3 काइंड्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ क्वालिटी, गुणवाचक नाव. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ स्टेट, ज्यामध्ये त्या नावाची अवस्था दिसून येतं, स्टेट दिसून येते. आणि तिसरा प्रकार ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ ऍक्शन, ज्यामध्ये आपण कृती म्हणूया, त्या नावाचं कृत्य दिसून येतं. उदाहरण जर बघाल तर क्वालिटीमध्ये जसं फॉर एक्झाम्पल विजडम, गुण दिसून येते. ब्युटी, सौंदर्य, म्हणजे त्या नावाचे गुण दिसून यायला हवे. विजडम, ब्युटी, ऑनेस्टी, सिन्सिअरिटी, ब्रेविटी, ऑल दीज आर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ क्वालिटी. त्यानंतर आपण बोलूया सेकंड पार्ट, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ स्टेट, अवस्था, गती, स्थिती दिसून येते. यामध्ये दिसून येतं जसं की युथ, अवस्था आहे, युथ, तारुण्य ज्याला म्हणतो आपण, पॉवर्टी, गरिबी, स्लेवरी, गुलामगिरी, म्हणजे ज्यामध्ये त्या नावाची अवस्था दिसून येतं असल्या प्रकारचे नावं म्हणजे स्टेट. तुम्ही त्याकरता द सिक्रेट ऑफ इंग्लिश हे जे पुस्तक आहे रेफरन्स करिता अवश्य वाचा. मला असं वाटतं की तुम्हाला भरपूर असे आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहे या अगोदर आणि आयोगाच्या व्यतिरिक्त सुद्धा काही प्रश्नाची मी स्वतः निर्मिती केलेली आहे तिथे. होऊ शकतं विद्यार्थ्यांना या व्यतिरिक्त सुद्धा काही मटेरियल असं मिळालं पाहिजे पुस्तक, तो प्रयत्न मी त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. तर अवश्य तुम्ही द सिक्रेट ऑफ इंग्लिश हे पुस्तक सुद्धा काढा. तर अशा प्रकारे ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा दुसरा प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ स्टेट. And now let's study the third type of abstract noun and that is abstract noun of action, ज्यामध्ये कृत्य दिसून येते. जसं यामध्ये येतंय थेफ्ट झालंय, चोरी, यामध्ये येतंय हॅट्रेड, ज्याला आपण द्वेष म्हणतोय, जजमेंट झालंय, जजमेंट, मुवमेंट, डिसिजन, ऑल दीज आर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ ऍक्शन. कृत्य दिसायला पाहिजे, ज्या नावामध्ये कृत्य दिसायला पाहिजे असल्या प्रकारचे नाव म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ ऍक्शन. पुन्हा माझा प्रश्न तो आहे की व्हॉट टू स्टडी फॉर युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काय नेमकी या प्रकारावरती आपण कोणते मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे ते सुद्धा फार महत्वाचे आहे. तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन we cannot use an article before, we cannot use an article before abstract noun. ज्याप्रमाणे आपण मटेरियल नाउन बद्दल काही मुद्दे बघितले की आर्टिकलचा वापर केला जात नाही, परंतु होऊ शकतंय, असं होऊ शकतंय. प्रॉपर नाउन बद्दल सुद्धा आपण तोच विचार केला आहे आणि तोच मुद्दा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बिफोर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन वी कॅन नॉट यूज आर्टिकल, परंतु काही सर्टेन आहे.
परंतु असं होऊ शकतंय, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन अगोदर आर्टिकलचा वापर केला जाऊ शकतो. त्याकरिता आपली कॉन्सेप्ट क्लिअर होण्याकरिता आपण उदाहरणाच्या द्वारे, एक्झाम्पलच्या द्वारे आपण हा मुद्दा आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल बघा, बोर्डवरती एक्झाम्पल दिलेला आहे, रीड करा. अँड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला, विच पार्ट इज ग्रामॅटिकली एरर इन द गिवन सेंटेन्स, दिलेल्या वाक्यामध्ये ग्रामॅटिकली इनकरेक्ट पार्ट कोणता, तर ऑब्विसली आम्हाला महत्वाचा पॉइंट मिळालेला आहे, थ्रेड मिळालेला आहे की ऍब्स्ट्रॅक्ट नाउन अगोदर आर्टिकलचा वापर केला जात नाही. आणि म्हणूनच आपण म्हणू की फर्स्ट पार्ट इज ग्रामॅटिकली इनकरेक्ट बिकॉज वी कॅन नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. परंतु लगेच आपण ही दुसरी बाजू सुद्धा बघायची. असं होऊ शकतं, वी कॅन यूज आर्टिकल द बिफोर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, परंतु कंडिशन बघा काय आहे. आता एक्झाम्पल नंबर 2 मध्ये बघा, या मध्ये दी ऑनेस्टी ऑफ गांधीजी इज नोन टू ऑल. या ठिकाणी सुद्धा ऑनेस्टी अगोदर, ऑनेस्टी सुद्धा ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे आणि या ऍब्स्ट्रॅक्ट नाउन अगोदर आर्टिकल द चा जो वापर केलेला आहे आणि तो अगदी बरोबर आहे. का बरं? कारण जेव्हा एखाद्या ऍब्स्ट्रॅक्ट नाउनला एखाद्या व्यक्तीसोबत जोडल्या जात आहे, एखाद्या ऍब्स्ट्रॅक्ट नाउनला एखाद्या स्थळाशी जोडलं जात आहे, असल्या सिच्युएशन मध्ये, या कंडिशन मध्ये मात्र वी मस्ट यूज आर्टिकल द बिफोर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. जर का आपण इथं आर्टिकल जर वापरला नाही तरी सुद्धा सेंटेन्स ग्रामॅटिकली रॉंग होईल. म्हणजेच आपण लक्षात ठेवायचं, वी मस्ट यूज आर्टिकल द, not a or an, only the. We must use article the before abstract noun. दुसरं उदाहरण, the beauty is a fading thing. That's absolutely wrong. The beauty is a fading thing. परंतु जर मी म्हटलंय the beauty of Kashmir enchanted me, तर या ठिकाणी या वाक्यामध्ये द ब्युटी ऑफ काश्मीर म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन ब्युटीला काश्मीर या स्थळाशी जोडलेला आहे म्हणून दिलेलं वाक्य करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज पार्ट नंबर 2 या लेक्चरमध्ये आपण नाउनचे 4 काइंड्स बघितलेले आहेत आणि अपेक्षा करतोय की तुम्हाला तुमची कॉन्सेप्ट जी आहे ती कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. जर काही क्वेरी असेल तर तुम्ही आकार फाउंडेशन युट्यूबच्या चॅनलमध्ये जाऊन सबस्क्राईब करून तिथे कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन आपला क्वेरी आपण मांडू शकताय, आपला प्रश्न तुम्ही लिहू शकता, टाईप करू शकताय. आम्ही जेणेकरून पुढील लेक्चरमध्ये तुमच्या समस्याचं अवश्य आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न करणार. तर यानंतर आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा जो नाउनचा जो काइंड्स आहे आणि नाउन मध्ये आपण जे 4 प्रकार जे बघितलेले आहेत आणि यापैकी 5वा प्रकार जो आहे तो आहे कलेक्टिव्ह नाउन. आणि कलेक्टिव्ह नाउनला आपण पुढील लेक्चरमध्ये कलेक्टिव्ह नाउन आणि सोबतच पार्ट्स ऑफ स्पीचचा दुसरा प्रोनाउनचा जो पार्ट आहे तो पार्ट सुद्धा आपण लेक्चर नंबर 3 मध्ये आपण ऍड करणार. अवश्य आपण लेक्चर नंबर 3 सुद्धा आपण अटेंड करायचं. धन्यवाद.